नीतिसूत्रे अध्याय 28 कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या मनुष्यांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते. दुबळ्यास पिडणारा दरिद्री पुरुष हा धुवून नेणाऱ्या व अन्न राहू न देणाऱ्या पावसासारखा आहे. शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करीतात, पण धर्मशास्त्र पाळणारे त्याजवर संतापतात. दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना सर्व काही समजते. धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्री बरा. सुज्ञ पुत्र धर्मशास्त्र पाळितो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पहावयास लावितो. जो आपले धन वाढीदिढीने वाढवितो, तो ते गरिबांवर दया करण्यासाठी साठवितो. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करीतो, त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. जो सरळास बहकवून कुमार्गास लावितो, तो आपण खणिलेल्या खाचेत स्वतः पडेल, पण सात्विक कल्याणरूप वतन पावतील. धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढितो. धार्मिकांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो, पण दुर्जन प्रबल झाले असता लोक लपून बसतात. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो. गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणाऱ्या सिंहासारखा आणि भक्ष शोधित फिरणाऱ्या अस्वलासारखा आहे. ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार. ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे, तो शवगर्तेकडे धावतो, त्याला धरू नको. सरळ मार्गाने चालणाऱ्याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो. जो आपली शेती स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते. जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करीतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. तोंड पाहून वागणे बरे नाही. चतकोर भाकरीसाठीही मनुष्य गुन्हा करील. दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करीतो. आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही. जिव्हेने खुशामत करणाऱ्याऐवजी वागदंड करणाऱ्याचेच शेवटी आभार मानितात. जो आईबापास लुटितो आणि म्हणतो की ह्यात काही गुन्हा नाही, तो घातपात करणाऱ्याचा सोबती होय. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करीतो, पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो. जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. जो दरिद्र्यास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्याकडे डोळेझाक करीतो त्याला शापांवर शाप मिळतात. दुर्जन प्रबळ झाले असता लोक लपून बसतात. त्यांचा नायनाट झाला
म्हणजे धार्मिक वृद्धी पावतात.